हाय मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं वर्षाज वर्ल्डमध्ये। तर आज आपण इन्स्टंट इडली बघणार आहोत। हो, इन्स्टंट इडली ती अशी की न रात्रभर दिवसभर डाळ तांदूळ भिजवा, न वाटून त्याचं आंबवण्यासाठी ठेवा, काहीच करायचं नाहीये। ही फक्त प्रोसेस 4 ते 5 तासांची आहे आणि त्या 4 ते 5 तासात आपण इडली करून खाऊ शकतोय। तर मी हे डाळ तांदूळ 4 ते 5 तास भिजवायला ठेवलेलं आणि काढल्यानंतर ते वाटून घेतलं। वाटून घेतल्यानंतर त्याच्यात मी मीठ आणि इनो घातलं आणि ह्या बघा मऊ लुसलुशीत अशा ह्याच्या इडल्या तयार झालेल्या आहेत। इवन 4 ते 5 तासात कोणाला नाही आवडणार अशी एवढी इन्स्टंट इडली खायला। फक्त ह्याच्यात आंबवण्याचा आणि वाट बघण्याचा प्रकार होत नाही आणि इडली बघू शकताय तुम्ही मऊ लुसलुशीत। आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी मी सुक्या खोबऱ्याची चटणी केलेली आहे। ओल्या नारळाची वाट बघत बसत नाही मी, त्यासाठी सुकं खोबरं, डाळवं, गूळ, लसूण, आलं, कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या आणि आंबट गोड अशी चिंच, हे सर्व एकत्र करून पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचंय। ही चटणी एवढी अप्रतिम लागते, मी ओल्या नारळाची वाट बघत बसत नाही कधीच। आणि बघू शकताय तुम्ही आता ह्याला आपण तडका पॅनमध्ये फोडणी घालायची आहे। त्याच्यासाठी मी तडका पॅनमध्ये सुद्धा तेल घालून 2 बेडग्या मिरच्या, उडीद डाळ 1 चमचा, मोहरी, कढीपत्ता हे घालून त्याचं फोडणी करून घेणार आहे। आणि नंतर जी होते ती चटणी अप्रतिम लागते। जास्त मोठा व्हिडिओ होत असल्यामुळे मी हे थोडक्यात दाखवण्याचा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जरी तुम्हाला कुठला प्रश्न पडलेला असेल तरी मला कमेंटमध्ये विचारू शकताय। आणि ही बघा चटणी एकदम अप्रतिम अशी झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।